नाशिकच्या उपनगर परिसरात गुरुवारी म्हणजेच 30 जुलै रोजी पहाटे सुमारे 2 वाजेच्या सुमारास थरारक घटना घडली आहे। फिर्यादी प्रशांत नानासाहेब जाधव यांच्या तक्रारीनुसार काळ्या रंगाच्या स्कोडा कारमधून आलेल्या 5 ते 6 जणांनी त्यांच्या घरासमोर उभी असलेल्या मर्सिडीज कारची दगडफेक करून तोडफोड केली। तसेच आरोपींनी आरडाओरडा करत शिवीगाळ केली। त्यानंतर भूषण गोसावी याने फिर्यादींना बाहेर येण्यास सांगून पिस्तुलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आला आहे। ही गोळी फिर्यादींना न लागता कारच्या बोनेटवर लागली असल्याची माहिती आहे। यावेळी जो प्रशांत जाधवला साथ देईल त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केल्याची तक्रार आहे। त्यानंतर सर्व आरोपी काळ्या रंगाच्या स्कोडा कारमधून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच फिर्यादीच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।